नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर आशिष देऊरकर, यवतमाळ. गेल्या 19 वर्षापासून कॉलेजवर लेक्चरशिप करतोय आणि इंग्रजीमध्ये व्याख्यान पर्यंत बरीचशी मोटिव्हेशनल स्पीच वेगवेगळ्या कॉलेजला, वेगवेगळ्या स्कूलला आतापर्यंत झालेली आहे. वेगवेगळ्या प्रसंगाला मग ते ITI कॉलेजेस असतील, सीनियर कॉलेजेस असतील, ज्युनियर कॉलेजेस असतील, या सर्व कॉलेजला आतापर्यंत खूप सारे लेक्चर्स दिलेली आहेत, मोटिवेशनल टॉक्स दिलेली आहेत. पण बऱ्याच दिवसापासून मनामध्ये एक सुप्त इच्छा दडून होती. ती म्हणजे आजच्या वातावरणामध्ये लोकांना पीस ऑफ माइंड नाहीये. मग मी चिंतन करत बसलो, की हे सगळं का नाही? आजच्या खूप जास्त शारीरिक समस्या ह्या केवळ आणि केवळ मनातून निर्माण झालेल्या आहेत. हे जेव्हा मला कळलं, तेव्हापासून एक नवीन प्रवास सुरू केला आणि तो म्हणजे आपल्या मनावरती काम करण्याचा. आणि नंतर जसं-जसं जो अभ्यास सुरू केला, जसं-जसं त्याच्यावरती रिसर्च सुरू केला, मला कळून चुकलं, की शरीरातल्या खूप जास्त समस्या ह्या मनातून निर्माण होतात. इव्हन मोर दॅन 90% समस्या, 95% समस्या ह्या मनापासून सुरुवात होतात. ज्या वातावरणामध्ये आपण राहतो, त्या सर्व वातावरणाचा प्रचंड परिणाम, त्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम आपल्यावरती निर्माण होतो आणि प्रचंड समस्या निर्माण होतात. आजच्या मुलांचं परीक्षेमध्ये असलेलं त्यांचा तणाव, एन्झायटीज, फोबियाज, फिअर्स, डिप्रेशन अशा अनेक मानसिक समस्या आहेत. आणि मग माझा एक नवीन रिसर्च आणि अभ्यासाचा एक पर्व सुरू केला. गेल्या 1 वर्षापासून अतिशय बारकाईने बरीच पुस्तकं वाचून, 100 पुस्तकं वाचून मला लक्षात आलं, की याच्याकरता 2 नवीन टेक्निक्स डेव्हलप झालेल्या आहेत. त्यातली एक टेक्निक म्हणजे NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम आणि दुसरी म्हणजे हिप्नॉटिझम. या 2 टेक्निक्सच्या माध्यमातून, या 2 सायन्सच्या माध्यमातून या सर्व गोष्टींवरती ट्रीट केलं जाऊ शकतं. या सर्व गोष्टींवरती मात केला जाऊ शकतो. आजपर्यंत खूप जास्त लोकांना माइंड काय असतो, सबकॉन्शियस माइंड काय असतो, कॉन्शियस माइंड काय असतो. आपल्याकडे जगभरातला ट्रेझर आहे, जो आपल्यालाच हील करू शकतो, पण आपल्याला माहीत नाही. वी आर अनअवेअर अबाउट ऑल दिस सबकॉन्शियस माइंड अँड इट्स पॉवर. आणि म्हणून हा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू होता हा प्रवास येऊन पोहोचला इचलकरंजीला, जिथे मला भेटलेत राजेंद्र सुतार सर. या अगोदर एक मनामध्ये प्रचंड ओढ होती, की मला हिप्नॉटिझम शिकायचं आहे. आणि हिप्नॉटिझम शिकण्याकरता मी भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलो. पण मला जसा पाहिजे तशा प्रकारचा स्किल किंवा कॉन्फिडन्स येत नव्हता. परंतु इथे आल्यानंतर सरांनी ज्या टेक्निक्स मला शिकवल्या, जे स्किल माझ्यामध्ये इम्प्लांट केलं, ते अवर्णनीय अशा प्रकारचं होतं. आणि त्यामुळे माझ्यामध्ये हिप्नॉटिझम शिकण्याची आणि शिकवण्याची दोन्ही म्हणजे शिकलो तर मी आहेच. इथे येऊन 3 दिवसापासून मी जवळपास 4 दिवसाचा सरांचा हा कोर्स घेतला होता. आणि गेल्या 3 दिवसापासून म्हणजे आजचा हा 4था दिवस आहे. आज पूर्णपणे मी कॉन्फिडंट आहे, की मी लोकांना हिप्नोटाईज करून, फक्त हिप्नोटाईज करणे नाही, तर हिप्नोटाईज करून त्यांच्या मानसिक समस्या दूर करू शकतो, ज्यामुळे आपोआपच शारीरिक समस्या ह्या दूर होऊ शकतात. आणि म्हणून मला खूप आज आनंद होतोय, की एक नवीन माझ्या जे काही माझं जे काही माझ्याकडे स्किल्स होत्या, जी मी मोटिव्हेशनल टॉक्स द्यायचो, इंग्रजीमध्ये टॉक्स द्यायचो, त्याच्यामध्ये अजून एक आयसिंग ऑन द केक एक नवीन सुरू करतोय. आणि त्याच्यामध्ये आज हिप्नॉटिझम आणि NLP ह्या 2 टेक्निक्स शिकून आज मी समाजामधील अनेक ज्या गरजवंत लोक आहेत, त्या लोकांना यासमोर त्यांच्या समस्या, त्यांच्या मानसिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न मी यानंतर करणार आहे. धन्यवाद.